कितीही शीण येऊ द्या, भाग येऊ द्या, थकवा येऊ द्या, इथं आलं की सगळा थकवा उतरतो. हो की नाही? सगळ्यांचाच, माझ्यासारखाच. नमस्कार, मी शुभांगी. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आज परत निघालो होतो, जे बँकेचं काम अडकलं होतं त्याच कामासाठी. आता जिथं आम्ही कंधारला गेलो होतो तिथं तर काही झालं नाही, मग पुढच्या ठिकाणी जायचं होतं, म्हणजे लोह्याला जायचं होतं, त्याच्यामुळेच निघालत. इथं खूप छान असं निसर्गाचं सौंदर्य न्याहाळत न्याहाळत आम्ही चाललो होतो. खरंच किती सुंदर आहे ना निसर्ग, आपण म्हणजे याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. यातूनच खरंच ते सुंदर सुंदर असे चित्र रेखाटले जातात कदाचित. आणि थोडासा मग किल्ल्याचाही शूट घेतला. आता वाटतच किल्ला लागते आमच्या इथूनच, म्हणजे जाणं अनिवार्यच आहे, दररोज जाताच असं जिथं जायचं तिथं. मग त्यामुळंच किल्ल्याचाही शूट घेतला. या आधीच्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवला 1-2 वेळेस किल्ला. भुईकोट किल्ला आहे हा कंधारचा. आता जे कंधारकर आहेत त्यांना तर माहिती असेलच. खूप छान आहे मध्येही. आता थोडंसा म्हणजे खूप जुना आहे, त्याच्यामुळं आता याची डागडुजी वगैरे केली आहे, त्याच्यामुळं आणखी थोडंसं व्यवस्थित दिसायला एवढा काही हे नव्हता. मग आता तळ्याच्या ठिकाणी असं काही झालं होतं. खूप सुंदर नजारा झाला होता इथलाही. आता कंधारला खूप छान छान अशा म्हणजे पुराणी वास्तू ते आहेत, त्यामुळं खरंच कंधारला म्हणजे एक त्याला काय म्हणतात, ऐतिहासिक ठिकाण असंही म्हणतात. मग त्याच्यानंतर निघालात. आता लेकरं तर खूप खुश होते. आता फ्रंट सीटला तर मला लेकरं असल्यावर काही बसू देत नाहीत, ते नसल्याच्या नंतरच बसावं लागते. तिथं तर त्यांचाच हक्क आहे असं म्हणतात ते. तर सगळीकडे शेतं वगैरे खूप छान बहरली पावसामुळं. सगळे पिकं अगदी व्यवस्थित आले. तर थोडंसं लेट झाला पण आला पाऊस, आणि त्याच्यामुळंच आता सोयाबीन वगैरे सगळं काही छान झाले. मग आता इथं राजे दिसले, मग महाराजांचाही शूट घेतला आणि त्याच्यानंतर मग आला तिथं बँकेमध्ये. इथं आता अचानक माझ्या बहिणीचा मुलगा भेटला. मग त्याच्याशी आता दादा भेटल्याच्यानंतर आमच्या बाईचं हे चालू होतं, त्याची बॅग चेक करणं, त्याच्या बॅगमध्ये काय आहे काय नाही. ती बोलत बोलत हे करत होती आणि बघत होती नेमकं त्याच्या बॅगमध्ये काय आहे. त्याने एक 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 सगळं काढून तिला दाखवलं मध्ये काय. मग काही नाही, बुक्स वगैरेच होते ते. मग बघून तिनं पुन्हा मग परत ते ठेवून दे असं म्हणली. आता इथं आम्हाला एक जवळपास 4 तास लागली आणि 4 तासाच्या नंतर आज फायनली आमचं काम झालं, जे बँकेतलं होतं ते. त्याच्यानंतर मग आता इथं निघालात आम्ही. जवळपास एक 7-8 गल्ल्या फिरल्या असताना तेव्हा कुठं आम्हाला माझ्या ताईचं घर सापडलं, म्हणजे ती आता इथं राहते ते. आणि हे लोकेशन सांगायला मी बसले होते, त्याच्यामुळं हा गोंधळ झाला. मग त्यांनी माझ्या हातातला मोबाईल घेतला आणि दे म्हणे, मी माझं बघतो, तुला तर काही समजत नाही. जायचं होतं खूप जवळ, पण तिथूनच आम्ही 2-3 वेळेस पावसामुळे परत आलोत, कारण खूप ठिकाणी असे म्हणजे हे शेताकडेच आहेत हे घरं सगळे. आणि मग तिथं खड्ड्यामध्ये पाणी साचलं होतं, त्याच्यामुळेच परत यावं लागलं. आता हे तुम्ही वटवाघूळ बघितले असताल, ह्या रूमच्या बाजूला आहेत. आणि मग खूप सुंदर व्ह्यू होता, त्याच्यामुळेच आम्ही थोडासा इथं व्हिडिओ घेतला. आणि मग आता व्हिडिओ घेताना काहीतरी मध्ये हे झालं की असं हसणं वगैरे, मला तर आधीच येते हसू कशाचंही. मग त्यात ते असं थोडंसं झालं की जास्तच हसायला येते. मग आम्ही दोघींनी थोडंसं व्हिडिओ घेतला. आता ही मस्त नौटंकी करत होती, पण चला म्हणलं आमचं असं हसणं खेळ सुरू असते. आणि यामध्ये कधी आमचे 2-4 तास गेले काही समजलंच नाही आम्हाला. त्याच्यानंतर आम्हाला छोटीशी शॉपिंगही करायला जायचं होतं. आता ते पुढे पाहाच. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. त्याच्यानंतर मग हिच्या आता रूमपासून अगदीच 2 मिनटाच्या अंतरावरती केंद्र आहे. मग आता केंद्रात जायचं होतं. आता असा रस्त्यामधून असेल छोटासा, म्हणजे कमी अंतराचा, पण आम्ही थोडंसं इकडून गेलात, पावसामुळे थोडं किचकिच झालं होतं. आणि मग आता हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, तो ब्लॉगिंग करत होता. हे पहा आपले ब्लॉगर हे असं तसं म्हणत होता. मग इथं केंद्रात आलोत. आता इथं हातपाय वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर मग आता आम्हाला यायला भरपूर वेळ झाला होता. आणि केंद्राची वेळ म्हणजे 1पर्यंतच उघडा असते वाटतं, आणि मग 4च्या नंतर उघडतात. आता प्रत्येक केंद्रात असा नियमच असते बहुतेक. मग इथं आता बंद होतं, पण तरी एक इथं वेगळंच समाधान, सुख आणि शांती होती. खरंच एवढं प्रसन्न वाटत होतं केंद्रामध्ये की म्हणजे असं इथून निघूच नाही. भलेही कोणीच तिथं नव्हतं, आम्हीच होतो, पण तरीसुद्धा एवढी शांतता, म्हणजे एवढं असं प्रसन्न वातावरण, एवढं असं छान वाटत होतं केंद्रात गेल्याच्या नंतर की काय लीला स्वामींची, स्वामींनाच माहिती. खरंच खूप छान वाटत होतं. बंद होतं तरीसुद्धा इथून पाय काही म्हणजे निघतच नव्हता. आता हे बरंच मोठं केंद्र आहे. आता इथला आजूबाजूचा परिसर आहे. आणि एक वेळेस मी मागे आले होते आणि इथूनच याच केंद्रातून माझे स्वामींच्या सेवेला सुरुवात झालेली आहे. आणि खरंच मी ऋणी आहे या केंद्राची. पहिल्या वेळेस आले तेव्हा इथूनच खरंच मला एवढं आध्यात्मिक म्हणजे ज्ञान भेटलं इथं, कारण त्यावेळेस थोडासा कार्यक्रम चालू होता. मग त्यातूनच स्वामी सेवेला मी सुरुवात केली आणि एक
जीवनाला नवी दिशाच मिळाली माझ्या तरी. असोत मग त्याच्यानंतर आता इथं महाराजांना मुजरा वगैरे केला, पण एक खंत राहिली की मुजरा करताना डोक्यावरती पदर घेतला नाही. थोडीशी गडबड झाली की असं होते, जायची गडबड होती आणि एक दुखदुख होती की म्हणजे केंद्र उघडं नाही अशा ह्याच्यामध्येच. आणि त्या सगळ्यामध्ये महाराजांना जेव्हा मुजरा आणि नमस्कार केला तेव्हा पदर डोक्यावर घ्यायचा विसरूनच गेले. असं एरवी दररोज पूजेच्या वेळी तर घेते, पण इथं काय झालं काय माहिती, काय महाराजांच्या मनात होतं ते. मग आता हे सुंदर असं रूप बघितलं महाराजांचं की सगळा काही थकवा शीन भाग सगळं उतरून गेलं. तिथं ते बँकेत लागलेले 4 तास, मग बाकी सगळं हे केंद्र बंद आहे म्हणलं तरीसुद्धा हे अशी सोज्वळ आता ही म्हणजे फोटोकडे बघितलं की सगळं काही विसरून गेलं. हे बहुतेक तिथं जे सेवेकरी राहतात म्हणजे दररोजची जे सेवा करतात महाराजांची, मग त्यांचं आता निवासस्थान आहे बहुतेक तिथं ते राहतात. आता सगळं काही बंदच होतं, त्याच्यामुळे असेच खिडकीतून वगैरेच व्हिडिओ घ्यावं लागत होते. आणि खूप दिवसानंतर ह्या मेंढ्या बघितल्या, मग यांनाही थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं. आता खूपच दिवसानंतर यांची बहुतेक लोकर काढली त्याच्यामुळे अशा दिसतात. मग तोच माझ्या बहिणीचा मुलगा हसत होता, ह्या मेंढ्या आहेत का शेळ्या ओळख बरं. असंच मग आता सगळं तर आपल्याला माहितीच आहे. आणि असं खरंच खूप सुंदर हा दिवस गेला. स्वामींचं दर्शन झालं की तो दिवस खरंच आपल्यासाठी खूप सुंदर असतो. तसं तर प्रत्येक दिवस सुंदर असतो, एक नवी उमेद एक नवी आशा घेऊन येत असतो तो दिवस. आणि प्रत्येक दिवसाचे आपण प्रत्येक दिवशी देवाचे आभार मानायला पाहिजेत, कारण खरंच खूप छान छान गोष्टी होतात. आता निगेटिव्ह गोष्टी सोडून दिल्या तरच आयुष्य आपलं खूप सुंदर आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टीच धरल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मग थोडा वेळ तिथं बसलो आणि नंतर आलो शॉपिंगला. आता सगळीकडे सेल चालू आहे साड्यांचा, मग आपण ह्या सेलचा थोडासा फायदा घ्यावा या विचारानं आम्ही आलात. पण आपल्या बायकांचं कसं असते, एका ठिकाणी जर गेलात तर आपल्याला काही ते एकाच ठिकाणी सगळं काही पटल किंवा एकाच ठिकाणी आपलं काम होईल असं तर नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आलात, मग इथंही थोड्याफार साड्या बघितल्या. तर साडी एक जरी घ्यायची असली तर आपले 2 तास तर नक्कीच जातात. मग असंच झालं आमचं. आता ही साडी घेतली आहे मी, कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. जी पहिल्यांदा बघितली तीच म्हणजे फायनल घेतली, पण सगळा एवढा सारा ढीग बघितला त्याच्यानंतर मग ती साडी फायनल केली. आपल्या बायकांचं असंच असते. त्याच्यानंतर मग निघालोत आम्ही आणि मग इथं आता कंधारमध्ये आलोत. आज कंधारचा बाजार होता आणि खूप गर्दी होती. म्हणजे बाजारच्या दिवशी कंधारला खूप गर्दी असते, तर तालुक्याच्या ठिकाणी असतेच, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि बाजार म्हणलं की पहिले तर लोक आवर्जून येतातच 8 दिवसाला, असं त्यांचं ते ठरलेलंच असते. खूप छान वाटतात ना हे अशा खेड्याकडील म्हणजे असं हे वागणं वातावरण म्हणलं तर. आणि मग असा गेला माझा त्या दिवशीचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.